मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲज अ पेशंट जेव्हा तुमच्याकडे आले होते, काय नेमकी त्यांची ती प्रोसेस होती? नक्कीच सिन्सिअरली ती व्यक्ती हा आरोग्याची विषय मनामध्ये ठेवून त्याच्यावर काम करते. 60 ते 70% पेशंट तरी ओक्साबोक्षी रडतात कन्सल्टेशनमध्ये. इतरांना वाटतं की लठ्ठ माणसं आनंदी असतात, पण ॲक्च्युली त्यांना सफरिंग खूप आहे. प्रत्येक मोठा आजार हा एक डिकेड आधी येतो पुढच्या पिढीमध्ये. डझंट मीन फॅट लॉस ऑलवेज. जर तुम्ही ते व्यवस्थित ओरिएंटेशननी केलं नाही, त्याचा अभ्यास करून नीट केलं नाही, तर कित्येक वेळेला मसल लॉस होतो, बोन लॉस होतो आणि फॅट लॉस होतच नाही. बलून म्हणजे तोंडातून एंडोस्कोपीनी दुर्बिणीतनं पोटामध्ये एक पद्धतीचं फुगा टाकायचा आणि मग तो फुगवायचा, जो जठरामध्ये आतल्या साईडनी बसतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की मी सतत 2 पोळ्या खाल्लेल्या आहेत. ओके, म्हणजे पोट भरलेलं पोट भरल्याचं एक समाधान राहतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी गार्गी. आरोग्यावर बोलू काहीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. कसं आहे मंडळी, आजकाल बदलती जीवनशैली आहे, त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर दिसतो. जगभराप्रमाणेच आपल्या देशामध्ये सुद्धा स्थूलता किंवा लठ्ठपणा याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे असंख्य आजारांना आपल्याला ग्रासलेलं सुद्धा दिसतंय. अशा वेळेस बरेचदा आपण डाएट किंवा वेगवेगळी औषधं किंवा काही व्यायाम करायला जातो, पण काहींच्यावर त्याचा परिणाम असा फारसा होताना दिसत नाही. तर त्यासाठी एक आशेचा किरण असतो, ते म्हणजे बॅरिएट्रिक सर्जरी, अर्थातच स्थूलता किंवा वजन कमी करण्याची ही सर्जरी. आता ही सर्जरी नेमकी कशी आहे, ती नेमकी प्रोसेस कशी केली जाते, त्यासाठी काय समज गैरसमज समाजामध्ये आहेत, त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्यासाठी आणि ते समज गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याबरोबर एक्सपर्ट आलेले आहेत. अर्थातच आपल्याबरोबर भारतातील पहिल्या महिला बॅरिएट्रिक सर्जन डॉक्टर जयश्री तोडकर मॅम आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं मी स्वागत करते. नमस्ते. गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे. एक यशस्वी असं उदाहरण आपल्या समोर आहे. आणि मॅम, खऱ्या अर्थानं खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की लोकांच्या मनामध्ये वजन म्हटलं की भुवया अगदी उंचावल्या जातात की अरे माझं वजन वाढतंय. मग त्यामध्ये बॅरिएट्रिक सर्जरी हा एक प्रकार देखील लोकांना कळलेला आहे. नेमकी काय असते ही सर्जरी? ॲक्च्युली या पद्धतीचे जे ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण पचन संस्थेचे जे काही मुख्य घटक आहेत, जठर आणि लहान आतडं, यांच्या रचनेमध्ये काही बदल करतो. बरोबर. हे बदल जेव्हा केले जातात त्याच्यानंतर तुमच्या कॅलरी यूज करण्याच्या बॉडीच्या क्षमतेमध्ये वाढ होईल असं बघितलं जातं. म्हणजे आपल्या जठरच्या म्हणजे पचनसंस्थेमधून 2 पद्धतीची मेनली पेप्टाइड्स किंवा एन्झाईम्स निघतात, केमिकल्स निघतात. बरोबर. आणि ह्यातली एका पद्धतीची केमिकल्स असतात जी तुम्हाला कॅलरी ही बॉडीकडे किंवा पेशीकडे नेण्यासाठी कॅटलिस्ट म्हणून मदत करतात. म्हणजे जसं की गाडीमध्ये आपण इंधन टाकलं की ती गाडी लगेच पळायला लागत नाही, त्याला किल्ली लागते, त्याला एक प्रोसेस असते. बरोबर. आणि त्या प्रोसेसमध्ये जेव्हा अडथळे येतात तेव्हा तुमच्याकडे इंधन आहे पण इंजिन चालू होत नाही, अशी घटना घडते. तर ही जी कॅटलिस्टची प्रोसिजर असते त्याला म्हणायचं की गट पेप्टाइड्स किंवा केमिकल्स. तर ही पेप्टाइड्स ज्या वेळेला वापरायला मदत करणारी चांगली काम करत असतात त्यावेळेला साठवणुकीची टेंडन्सी कमी असते. बरं. म्हणजे तेव्हा आपण बघतो की लोक आम्हाला असंही सांगतात की डॉक्टर, हा माझा मुलगा 3 भाकऱ्या खातो, अंगीच लागत नाही. बरोबर. आणि असेही लोक येतात की जे म्हणतात की आम्ही एवढंसं खाल्लं तरी पटकन फुगून जातो. तर ही जी कंडिशन असते ही हा एक पद्धतीचे गेट कीपर आहेत. ते मॉनिटर करत असतात की तुमचा गेट कीपर जर स्ट्रॉंग असेल तर तो कॅलरीला पोचूच देत नाही पेशीपर्यंत. ऑटोमॅटिकली इथे साठत राहतं आणि पेशी ही तुमची वीक होत राहते. बरोबर. म्हणजे तिचं मालन्यूट्रिशन होतं, कुपोषित राहते. म्हणजे ते समुद्रात पडलेल्या माणसासारखं आहे की त्याला तहान लागली पण त्याला पाणी पिता येत नाही. पण ज्या वेळेला ह्याच्यामधला हा गेट कीपर आपण जो रिस्ट्रिक्शनचा असतो तो मोकळा करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली साठलेली एनर्जी ही बॉडी वापरायला लागते. तिची युटिलिटी कंडिशन्स ज्या आहेत त्या चांगल्या होतात, तो इंडायसेस चांगले व्हायला लागतात. ऑटोमॅटिकली कुपोषितचं सुपोषितमध्ये रूपांतर होतं, ताकद येते आणि कॅलरीचं जे काही फायनल डेस्टिनेशन असतं एनर्जी हे कम्प्लीट होतं. बरोबर. हा जो डिफेक्ट आहे
जो जाड लोकांमध्ये त्यांना एक पद्धतीनं भोगायला लागतो असं पण म्हणू शकू, की तो डिफेक्ट कमी करण्याचं काम हे ऑपरेशन्सच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे आता आपल्याला सुदैवाने विज्ञानाची जितकी प्रगती झाली आहे त्याच्यात कळलंय की आतड्याच्या नक्की कुठल्या भागातून फेवरेबल पेप्टाइड्स निघतात आणि कुठल्या भागातून नॉन फेवरेबल निघतात, आणि मग ती रचना बदलून त्यांच्यामधला गेलेला बॅलन्स हा साधण्याचा हा प्रयत्न असतो. त्यामुळे ज्या पद्धतीनं बेरिएट्रिक सर्जरीचे रिझल्ट आज दिसतात आपल्याला ते ॲब्सोल्युटली ॲस्टॉनिशिंग आहेत. की सिम्पटमवर ही ऑपरेशन नाही काम करत, ती तुमच्या रूट कॉजवर काम करते. बरोबर. आणि म्हणजे ही सर्जरी करताना जेव्हा तुम्ही पेशंटशी बोलत असाल, जेव्हा ते तुमच्याकडे येत असतील, तेव्हा असे अनेक त्यांच्या मनात गैरसमज असू शकतात. काय म्हणजे काय काय अशी उदाहरणं तुम्ही बघितली आहेत? कारण लोकसुद्धा याबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या गप्पा, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी रिसर्च करतात आणि त्यांचं मानून मोकळे होतात. याच्यामध्ये ना समज आणि गैरसमज खूप आहेत. जसं की काही लोकांना वाटतं की हे क्विक फिक्स आहे, बरोबर, आज हुआ कल दिखना चाहिए, असं नाही होत. ती प्रोसेस तुम्ही इनिशिएट करता आणि ती प्रोसेसमधनं तुम्ही पुढे जात असता. वन. दुसरं, काही लोकांना वाटतं की हे म्हणजे काय पतली गली से निकलना आहे. म्हणजे काय की आम्हाला डाएट करायचं नाही, आम्हाला एक्सरसाइज करायचं नाही, आम्हाला काहीही रिस्ट्रिक्शन नको आयुष्यात, पण आम्हाला हा रिझल्ट पाहिजे. त्यांना पण आम्हाला हे सांगायला लागतं की बंधू, तुम्हाला अशी जरी इच्छा असली तरीसुद्धा तुमचं आज ज्या पद्धतीनं बॉडी आतली म्हणजे एनर्जी लेवल्स बॉडीच्या पेशीच्या आतल्या एनर्जी लेवल्स कमी असल्यामुळे तुम्हाला आज स्टार्वेशन सिग्नल खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तुम्हाला हाय कॅलरी गोष्टी खाण्याची इच्छा होतीये आणि त्यामुळे तुम्हाला डाएट करणं जमत नाही, म्हणजे योग्य पद्धतीचं फॉलो करणं जमत नाही. त्याच्याऐवजी जेव्हा आम्ही हे गेट उघडून देतो, आतमध्ये एनर्जीचा इन्फ्लक्स चांगला येतो, त्यावेळेला इथे जी स्टॅबिलिटी येते एनर्जीची, त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही कमी खाता. पण ते तुम्हाला भान समजून घेऊन जर तुम्ही केलं तर तुम्ही त्याला एक रेसिप्रोकेशनमध्ये मदत करता त्या ऑपरेशनला. म्हणजे माझ्याकडे असे अनेक पेशंट आहेत, ते सांगणार आहेत मला की डॉक्टर, मी 2 समोसे खाल्ल्याशिवाय माझं समाधान होत नाही मोठे, किंवा मी अर्धा किलो मटण खाईन तरच मी खुश होतो. त्यांना सांगायला लागतं की हे तुम्ही नाही आहात, हे आतली गडबड आहे जी तुम्हाला ॲबनॉर्मली खायला लावते. तर त्या आतल्या गडबडीला नीट केलं ना तर तुमचं हे सुद्धा नीट चालतं. सो दिस इज अनदर थिंग की लोकांना पाहिजे असतं की आम्हाला काहीच पाळायचं नाही, मग आम्हाला त्यांना समजून सांगायला लागतं की पाळण्यायोग्य तुमची कंडिशन करून देणं हे आमचं काम आहे. खरंय. तिसरी गोष्ट असते काही लोकांमध्ये की ते ठरवून येतात की आम्हाला ऑपरेशन नको, ते सोडून सगळं बोला. मग त्यांना सांगायला लागतं की हे मीच ठरवू शकत नाही की मला ते येतं किंवा मला त्यातनं 2 पैसे मिळतील म्हणून हे मला ऑपरेशन करायचं, असं सायन्समध्ये नाही आहे. सायन्स इज नॉट अ कमर्शियल थिंग. त्याच्यामध्ये गाईडलाईन्स आहेत की तुमचा BMI जर समजा 37च्या पुढे असेल तर ऑपरेशन करणं हे तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. कारण तुमचे पुढचे सगळे जे काय घसरगुंडी आहे ती टाळू शकतो आपण. तुमचा BMI जर 33च्या पुढे आहे आणि तुम्हाला मेजर डिसिजेस आलेले आहेत तर त्या डिसिजेस आणि सगळ्या गोष्टी झेलत आयुष्यभर बसण्यापेक्षा त्याच्यातनं बाहेर पडायचा मार्ग तुम्ही निवडा, हे जास्त योग्य आहे. तर हे पेशंटला सांगायला लागतं की तुम्हाला एक्झॅक्टली कुठल्या लेवलला ऑपरेशनची आवश्यकता आहे. काही वेळेला असेही लोक येतात की ते म्हणतात की मॅडम मला ऑपरेशन पाहिजेच करून, अच्छा, किंवा मला तुम्ही हे करून टाका, की त्यांनी बघितलेलं असतं माझ्या शेजारच्याचं तुम्ही केलं, तो चांगला आला, आता मला करून द्या. मग त्यांना सांगायला लागतं की तुमची बॉडी तपासायला लागते, क्लिनिकल असेसमेंट आहेत, आजारांची असेसमेंट आहे, मग आपल्याला ठरवता येतं की व्हॉट इज गुड फॉर यू. ते सब घोडे 12% किंवा ब्लँकेट ट्रीटमेंट या पद्धतीच्या ट्रीटमेंट विज्ञानामध्ये नाही. तुमचे अभ्यास करूनच आपल्याला ठरवायला लागतो गोष्ट. पण ही ओव्हरऑल सर्जरी करणं कितपत सेफ आहे? कारण लोकांच्या मनामध्ये याबद्दल पण अनेक समज आहेत. अनेक लोक ते आमच्याकडे घेऊन येतात व्हॉट्सॲपवर, त्यांनी काही बघितलेलं असतं की वेट लॉस सर्जरी केलं आणि त्याच्यामध्ये कोणाला जीव गमवायला लागला किंवा अशा स्टाईलचं काहीतरी. आणि ऑब्व्हियसली असं जेव्हा व्हायरल होतं काही, तेव्हा लोकांना भीती बसते की विषय माहिती पडायच्या आधीच भीती बसते, असं आहे ते.
तर अशा वेळेला आम्हाला त्यांना सांगायला लागतं की खूप वेळेला ही जी उदाहरणं अशी त्यांनी दाखवलेली मला इतक्यात गेल्या काही वर्षांमध्ये आहेत, ती ही लायपोसक्शनबद्दलची असतात. की लोकांचं गैरसमज असतं की लायपोसक्शन आणि बेरियाट्रिक सर्जरी हे एकच आहे का? पण तसं नाही आहे. बेरियाट्रिक सर्जरी ही जठर आणि लहान आतडं ह्याच्या डिझाईन बदलण्यावर केलेली ऑपरेशन आहे. राईट. जी की दुर्बिणीतनं केली जाते आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं म्हणजे 1 ग्रॅम सुद्धा फॅट आम्ही काढत नाही त्याच्यामध्ये. बरं, पण ती लेझर ट्रीटमेंट असते की कट? हां, म्हणजे ती दुर्बिणीतनं असते, लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन आहे. म्हणजे हेच ऑपरेशन ऑलमोस्ट हे अस्तित्वात आहे ऑपरेशन जवळजवळ 60 ते 70 वर्षापासून. पण ते पॉप्युलर कधी झालं 90च्या दशकानंतर. कारण आधी होतं ते पूर्ण ओपन ऑपरेशन होतं, ज्याच्यामध्ये 30-40 टाके असायचे. बरोबर. आणि ऑब्वियसली लठ्ठ माणसांच्या वजनानुसार, त्यांच्या आजारांनुसार भूल आणि हिलिंग हे दोन्ही प्रोसेसेस त्यांच्यासाठी रिस्की होत्या तेव्हा. तर त्यामुळे ही ऑपरेशन्स एवढी मोठी फाडून करायची तर भीतीदायक होती. पण 90च्या दशकानंतर ज्या काही दुर्बिणीतनं ऑपरेशन्स आलेले आहेत, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस खूप आलेले आहेत, आपल्याला त्या ऑपरेशनबद्दलची खूप माहिती कळून चुकलेली आहे, त्याच्या भोवतीची केअर आपली एक स्टँडर्डाईज झालेली आहे, तेव्हापासून ही ऑपरेशन्स खूप सेफ आणि अतिशय कमी रिस्की आणि पॉप्युलर झाली आहेत. त्याच्या उलट जे लायपोसक्शन नावाचं ऑपरेशन आहे, त्या लायपोसक्शनमध्ये लोकांना असं समज असतो की हे वजन कमी करण्याचं ऑपरेशन आहे, पण ते तसं नसून ते लोकली तुमचे शेप बदलण्याचं ऑपरेशन आहे. अच्छा. म्हणजे जर इथे मला एक फुगवटा आहे आणि तो निघत नाहीये तर तो लायपोसक्शनने नीट होऊ शकतो. पण माझं ओव्हरऑल वजन जास्त असेल तर किती ठिकाणचं तुम्ही वजन आणि फॅट काढू शकता. तर लायपोसक्शन इज नॉट बेरियाट्रिक सर्जरी. आणि बेरियाट्रिक सर्जरी ही अतिशय सेफ ऑपरेशन आहे. एक तर ती प्लॅन करून करायची आहे, तुमचा अभ्यास करून केली जाते, त्याच्यामध्ये स्पेसिफिक ट्रेनिंग आहे. म्हणजे कुणीही यावं आणि ते ऑपरेशन करावं असं अवस्था नाही, त्याच्यामध्ये स्पेसिफिक ट्रेनिंग आहे, स्ट्रक्चर ट्रेनिंग आहे. जर तुम्ही एका योग्य व्यक्तीकडनं ज्याने त्याच्यातलं ट्रेनिंग कंप्लीट केलं आहे, ज्याला त्याच्यामधला एक अनुभव आहे, अशा व्यक्तीकडनं जर केलं तर त्याच्यात अडचणींची संख्या अतिशय कमी आहे. बरोबर. आता आपण बोलता बोलता तुम्ही एक गोष्ट बोललेलात की या बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये पण अनेक प्रकार आहेत. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर काय काय यामध्ये एकूण किती प्रकार आहेत आणि कसं केलं जातं ते? ॲक्च्युली जवळजवळ एक 16 ते 18 पद्धतीची वेगवेगळी ऑपरेशन्स अस्तित्वात आहेत. पण कुणाला कुठलं ऑपरेशन केलं जाईल हे त्याच्या लठ्ठपणाची कॅटेगरी, त्याच्या आजारांची कॅटेगरी, त्याचे फूड कल्चर, या सगळ्यांवर अवलंबून असतं. मग त्याच्यामध्ये मेजॉरिटीली 3 कॅटेगरी आहेत. एक कॅटेगरी आहे ज्याला मी बँड म्हणतो, की जठर जे आपलं असतं, म्हणजे अन्ननलिका आणि जठर मोठं खाली पिशवी, तिथे आपण एक बँड बसवतो की जेणेकरून कमी खाऊन भागतं आणि एक सटायटी लेवल येते. बँड हे एक ऑपरेशन आहे. दुसरं म्हणजे कॅटेगरी म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये पण विविध प्रकार आहेत. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये म्हणतो आपण की बलून, म्हणजे तोंडातून एंडोस्कोपीने दुर्बिणीतनं पोटामध्ये एक पद्धतीचं फुगा टाकायचा आणि मग तो फुगवायचा, जो जठरामध्ये आतल्या साईडनी बसतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की मी सतत 2 पोळ्या खाल्लेल्या आहेत. ओके, म्हणजे पोट भरलेलं, पोट भरल्याचं एक समाधान राहतं आणि त्यामुळे माणूस कमी खातो. पण बलून हे तुम्हाला 6 महिने ते 8 महिन्यापेक्षा जास्त काळ ठेवणं इष्ट नाही किंवा हितकारक नाही, त्यामुळे ते काढून घ्यायला लागतात. बलून खाली जाऊन कधी कधी घसरतात, अडकू शकतात. बलून काढल्यानंतर बॉडीची पुन्हा डिमांड तयार होते की मुझे आने दो, वापिस चाहिए, म्हणजे जास्त खायला लागण्याची पण पेशंटची टेंडन्सी होते. त्यामुळे हे कुणामध्ये बँड बसवावा, कुणामध्ये बलून करावं, ह्या गोष्टी खूप ठरलेल्या आहेत आणि गाईडलाईन्सप्रमाणे केल्या पाहिजेत. एका पद्धतीचं ऑपरेशन असतं ज्याच्यामध्ये जठराचा काही भाग काढतो आपण. हा भाग जो असतो टिपिकली त्याच्यामधनं एक ग्रेलिन नावाचं केमिकल निघतो. हे केमिकल तुमच्या इन्शुलिनला काम करू देत नाही आणि इन्शुलिन हा कॅटॅलिस्ट आहे की कॅलरी उचलून पेशीमध्ये नेऊन टाकण्यासाठीचं महत्त्वाचं कॅटॅलिस्ट आहे. तर ज्या वेळेला इन्शुलिनला ब्लॉक केलं जातं ह्या ग्रेलिनमुळे, त्यावेळेला ऑटोमॅटिकली इन्शुलिन आहे पण काम करत नाही. मग शुगर वाढते, मग वजन वाढतं
डायबिटीस आणि ओबेसिटी यांना ट्विन आजार म्हटलं जातं, की एक आला की दुसरा येतो. कुठला तरी एक पहिला येईल, पण तो दुसऱ्याला घेऊनच येतो. तर या पद्धतीनं जे ग्रेलिन तयार होण्याची म्हणजे पेशी असतात, त्यांची संख्या या ऑपरेशनमध्ये आम्ही कमी करतो. तर त्याला एक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी नावाचं ऑपरेशन म्हणतात. आणखीन एक पद्धतीचं ऑपरेशन आहे, कॅटेगरी जी म्हणतो आम्ही ती, की बायपास, की ज्याच्यामध्ये जठराचं एक पाऊच बनवलं जातं आणि खालनं आतड्याचं एक लूप आणून त्याला शिवला जातो, जॉईन केला जातो, जेणेकरून फॅट ॲब्झॉर्प्शनचा एक मेजर एरिया त्या सिस्टीममधनं तुम्ही बायपास केलेला आहे. पण ह्यातलं कुठलं ऑपरेशन कोणामध्ये करावं ह्याच्यासाठी खूप पर्टिक्युलर गोष्टी बघितल्या जातात. वजन किती आहे, खाण्याच्या पद्धती कशा आहेत, म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन खाणारे आहात का नॉन व्हेजिटेरियन खाणारे आहात. आता इटलीसारख्या देशातून आलेले लोक किंवा युरोपमधून आलेले लोक हे हेवी फॅट खाणारे असतात. मग त्यांना आपल्याकडच्या जेवणाच्या पद्धतीसारखं ऑपरेशन देऊन चालत नाही. ठीक आहे. तिसरी गोष्ट अशी असते की तुमच्या डिसिजेसची संख्या आणि स्टेज काय आहे. म्हणजे काही लोक असतात ज्यांचे कोलेस्टेरॉल 1000मध्ये मिळतात आम्हाला. मग अशा माणसांची ऑपरेशन वेगळी आहेत. काहींचा डायबिटीस खूप स्ट्रॉंग असतो, त्यांची ऑपरेशन्स वेगळी आहेत. काहींचं लिव्हर इतकं फॅटमुळे खराब झालेलं असतं की त्यांना तुम्हाला एका लेवलच्या पुढचं ऑपरेशन देताच येत नाही. सो इट डिपेंड्स अपॉन मेनी थिंग्स. आणि मग ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांच्या आयुष्यामध्ये काय, जीवनशैलीमध्ये विशेषतः काय बदल होत असतात किंवा काय त्यांनी विशेष बदल केले पाहिजे? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सगळ्या पद्धतीच्या पेशंटला ज्यांना ऑपरेशन लागतं किंवा नाही पण लागत, त्यांच्यासाठी आम्ही एक प्री क्लास घेतो किंवा एक एज्युकेशनल क्लास घेतो. बरोबर. ज्याच्यामध्ये ऑपरेशन झालेले न झालेले सगळे लोक एकत्र ओपन फोरममध्ये एकमेकांशी बोलतात. अच्छा. म्हणजे त्यांना कळतं की काय काय करणं शक्य आहे, काय काय करणं आयडियल आहे, काय केलं तर आपलं भलं होईल. बरोबर. हे त्यांना एक ओपन फोरममध्ये जाणीव होते आणि त्याच्याने खूप फरक पडतो. कारण जेव्हा पेशंट एकमेकांशी बोलतात त्यावेळेला त्यांना एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की नाही हे शक्य आहे, आधी वाटलं नव्हतं पण आता हे जमतंय. बरोबर. तर ही एक गोष्ट आहे. ऑपरेशन नंतर पेशंटला काय पद्धतीचं खाणं अवॉइड करावं, काय पद्धतीचं जास्तीत जास्त ठेवावं तुमच्या खाण्यामध्ये, त्याला आम्ही एक गुड, बॅड आणि अगली असं पेशंटला चार्ट देतो. बरं. की गुड आहे ना, हे तुम्ही जास्तीत जास्त एक 70 to 80% तरी तुम्ही हे फॉलो करा. बॅड आहे ठीक आहे, एक 10-20%. आणि अगली गोष्ट जी आहे ही तुम्ही कोणत्याला बांधून ठेवा, वन्स इन अ व्हाईल. कारण काही गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमचं भलं होणार असतं. आणि सिस्टीम जी आहे ती अपाहिज सिस्टीमला नीट केल्यानंतर त्याला तुम्ही वारंवार चॅलेंजेस देणं हे तुमच्यासाठी हिताचं नाही. हे पेशंटला सांगितलं की पेशंटला समजतं. आणि ॲक्च्युली काही घरं आहेत ज्या कुटुंबांमध्ये मी 16 ऑपरेशन्स केली आहेत एकेका कुटुंबामध्ये. पण त्याला कारण असं आहे की जेव्हा लोकांना कळतं ना की अरे आमचे आजार गेले, इन्शुलिन बंद झालं, बीपीच्या गोळ्या गेल्या, दम लागत नाही, माझी जॉईंट रिप्लेसमेंट टळली किंवा जी केलेली होती ती आता टिकली आहे, माझे पाठीचे प्रश्न गेले, मला श्वास लागत नाही. जो माणूस चौकात जायला गाडी वापरत होता तो माणूस आता 3-3 किलोमीटर आनंदाने चालायला लागतो. त्याच्या मागे कोणी नाही आहे कंपल्सन, म्हणजे रिंग मास्टर कोणी नाही कंपल्शन करणार, पण तरी तो माणूस जातोय. तर जेव्हा हे एक क्वालिटी ऑफ लाईफ बदलताना बघतात ना, तेव्हा ॲक्च्युली आम्हाला पण फार मजा वाटते, छान वाटतं. खरी गोष्ट आहे. आणि बरेचदा काय होतं की आपण वजन बारीक होतोय किंवा अशा प्रकारची सर्जरी करतोय तर त्याला ना एक असं ब्युटी सिम्बॉल दिला जातो की मला बारीक दिसायचंय, सुडोल दिसायचंय आणि म्हणून ती आम्ही सर्जरी करतोय वगैरे. पण या सगळ्या विचारधारणेचे किंवा त्यामुळे म्हणजे तो सर्जरीचा अट्टहास असण्याचा शरीरावरती किंवा आरोग्यावरती काय परिणाम होत असेल? कारण अशा अनेक केसेस तुमच्याकडे येतही असतील की त्यांना गरजही नाहीये पण ऐकिवातून आलेल्या आहेत आणि तुमच्याकडे कन्सल्ट करतात. येणाऱ्या पेशंटमध्ये म्हणजे आता 2005 सालापासून मी या प्रॅक्टिसमध्ये आहे, जवळजवळ 20 वर्ष झाली. तर दोन्ही एक्स्ट्रीमचे पेशंट येतात. 45-50 किलोच्या मुली पण येतात की मॅडम मला बारीक करून द्या, आणि 120-140 किलोची माणसं पण येतात जी म्हणतात की डॉक्टर हे घरचे लागलेत मागे म्हणून मी आलो, नाहीतर मला ॲक्च्युली आय एम फाईन.
म्हणजे मला तुमच्याकडे यायचंच नव्हतं. तर असे एक्स्ट्रीम लोक पण येतात. आणि ह्याच्यामध्ये एक ह्या आजाराचं एक मिसफॉर्च्यून म्हणायला पाहिजे, दुर्दैव म्हणायला पाहिजे, की ते खूप कॉस्मेटिक गोष्टींशी रिलेट झालं आहे. बरं. ओके. त्यामुळे ह्याला एक पद्धतीचा ज्याला आपण म्हणतो की उच्छृंखलपणा किंवा उथळ स्वरूप त्याच्या सिरियसनेसला मिळालेलं आहे. ॲक्च्युली हा आजार खूप मेजर आणि सिरियस आहे, पण त्या दिसण्याशी निगडीत झाल्यामुळे त्याचं स्वरूप एक वेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचलं आहे. त्याच्यामुळे ओबेसिटी हा तुमचा प्रॉब्लेम किती मोठा आहे हे समजून सांगून मग तिथे या एंडच्या पेशंटसाठी आम्हाला सुरुवात करायला लागते. आणि या एंडच्या पेशंटला सांगायला लागतं की बाबा तुम्ही फिटनेसवर काम करा. 2 इंच इकडं तिकडं असल्याने काही बिघडत नाही. कारण आज सगळ्यांची नाकं एकसारखी असायला पाहिजेत असं मुळीच नाही. बरोबर. नाक आहे आणि ते काम करतंय इज इनफ. खरी गोष्ट आहे. पण मग हे आपल्याला थोडं सांगायला लागतं पेशंटला समजावून. म्हणजे हा जो फरक आहे फॅट लॉस आणि वेट लॉस हा लोकांना कळण्याची खूप गरज आहे. एक्झॅक्टली. आणि दुसरं महत्त्वाचं लोकांना जे कळलं पाहिजे की वेट लॉस इज नॉट जस्ट डझंट मीन फॅट लॉस ऑलवेज. जर तुम्ही ते व्यवस्थित ओरिएंटेशननी केलं नाही, त्याचा अभ्यास करून नीट केलं नाही, तर कित्येक वेळेला मसल लॉस होतो, बोन लॉस होतो आणि फॅट लॉस होतच नाही. तर म्हणजे जेव्हा काही लोक हे स्वतः काही म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हटले की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं स्वज्ञान निर्माण करून त्यातनं पुढे जातात, त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम घडतात. सुदैवाने जेव्हा बेरिएट्रिक सर्जरीच्या किंवा ओबेसिटी क्लिनिकमध्ये जेव्हा लोक येतात आमच्या, त्यावेळेला हा अभ्यास करून सांगोपांग एकदा शिकवलं ना की मग माणसं स्वतःशी एवढं म्हणजे विचित्र खेळत नाहीत, दे गेट ओरिएंटेड. खरी गोष्ट आहे. आणि या बॅरिएट्रिक सर्जरी नंतर म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एक आहार पद्धती असली पाहिजे. जर तुम्हाला थोडक्यात असा काही डाएट प्लॅन त्यांना सांगायचा असेल की एक बेसिक काही गोष्टी आहेत की ज्या म्हणजे सिच्युएशन किंवा सर्कमस्टन्सेस कुठलेही असतील पण तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत, तर काय सांगाल? आपलं एक आपल्या आयुष्यामध्ये जितक्या काही आपल्यासमोर अवेलेबिलिटीज आहेत त्या असताना आपण स्ट्रिक्टली एका शेड्यूलला फॉलो रोज करणं अवघड असतं. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की एक महिन्यातले जर 90 जेवणं असतील आपली किंवा फूड इंटेकचे 3 टाइम्स अ डे म्हणतो आपण तसं, तर त्याच्यामधले कमीत कमी तुम्ही 80 तरी नीटनेटकं सांभाळा. 10मध्ये तुम्ही जरा मस्ती केली तर चालू शकेल. पण जेव्हा तुम्हाला अशी शक्यता निर्माण होईल की बाबा नाही मला डॉक्टर जायचं आहे पार्टीला, मला काहीतरी फंक्शनमध्ये जायचं आहे, मला काही गोष्टी नाही टाळता येणार, तर आम्ही त्यांना सांगतो घरी तुम्ही स्वतःला फील करून जा. आणि बाहेर कमी भूक लागेल, बाहेर ऑटोमॅटिकली तुम्ही म्हणू शकाल की मी हे 2-3 गोष्टी खाल्ल्या, मी एन्जॉय केलं, दॅट इज इनफ फॉर मी. खरी गोष्ट आहे. तर आपली हेल्थ ही आपली जबाबदारी आहे हे कुठेतरी आपल्याला मनामध्ये ठेवलं तर आपल्याला फॉलो करणं अवघड जात नाही. आणि 100% मोनोटोनस लाईफस्टाईल जगणं हे अवघड आहे. त्याच्यामुळे तो ओरिएंटेशन ठेवूनच काम केलं पाहिजे. खरं आहे. आणि भारतामध्ये याबाबत कितपत जागरूकता आहे? कारण तुमच्याकडे अनेक पेशंट अनेक देशातून येत असतील, पण अजूनही भारतामध्ये तेवढी जागरूकता आहे का? आणि जर नसेल तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आपल्याकडे ॲक्च्युली अवेअरनेस या गोष्टीचा बऱ्यापैकी कमी आहे. कारण काय झालं की आपल्याकडे जेव्हा ॲबंडन्स ऑफ फूड नव्हतं किंवा अन्नाची कमतरता होती, जी जवळजवळ 70-75 सालापर्यंत म्हणजे 1970-75 पर्यंत आपल्या देशामध्ये तशी अवस्था अन्नाची कमतरता म्हणून होती. त्यामुळे पोट मोठं होणं, वजन वाढणं हे समृद्धीशी जोडलं गेलेलं लक्षण होतं. तर आता जेव्हा आम्ही म्हणतो की वजन कमी करायचं किंवा पोट नको, तर त्यावेळेला लोक म्हणतात की तो कन्सेप्ट लोकांना पटकन पचनी पडत नाही. किंवा कधी कधी तर खूप वाईट वाटतं, डायबिटिक फॅमिलीज आहेत आणि त्या मुलांना धपाधप खायला देत असतात. मग आम्ही म्हणतो की अरे बाबांनो हे नका करू तुम्ही. तर ते 1-2 वेळेला म्हणजे ॲक्च्युली रडू आलं आम्हाला की असं ऐकून, जेव्हा आजी आजोबा म्हणतात की नाही नाही आमच्या घरात डायबिटीस आहे, त्याला होईलच काही दिवसांनी, आत्ता खाऊ दे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली त्यांना हे समजत नाही की आत्ता खाऊ दे तर तुम्हाला झाला 60व्या वर्षी, तुमच्या मुलाला 40व्या वर्षी, ह्याला बिचारायला 18-19व्या वर्षी होणार आहे. कारण प्रत्येक मोठा आजार हा एक डिकेड आधी येतो पुढच्या पिढीमध्ये. ती गोष्ट आपण विसरता कामा नये. त्याच्यामुळे आता आम्ही गेले काही वर्ष फाईट चाइल्ड ओबेसिटी
नावाची एक कॅम्पेन मोठ्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करतोय. बरं. ऑलमोस्ट आत्तापर्यंत आम्ही एक 4 लाख मुलांपर्यंत पोहोचलो त्या माध्यमातून. पण मोठं काम आहे. तेवढं पुरेसं नाही आहे अजून. त्याला मोठी एक मला वाटतं पॉलिटिकल विल आणि गव्हर्नमेंटकडनं फार मेजर गोष्टी सपोर्टमधनं लागणार आहेत. सुदैवाने आता रिसेंटली जे काही आपले पंतप्रधान मोदी साहेब म्हटले की तुम्ही लक्ष द्या ओबेसिटीवर, तेल कमी खा, गोड कमी खा, लठ्ठपणा कमी करा, ॲक्टिव्हिटी जास्त करा. मला वाटतं ही चळवळ पुढे नेणं फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या गतीनं मुलं आता लठ्ठ व्हायला लागलेली आहेत ती ॲक्च्युली अलार्मिंग आहे, म्हणजे वाईट आहे. खरं मॅम, जसं आपण इतक्या वेळ जे बोलत होतो आणि जे मलाही समजून आलं की स्थूलतेमुळे फक्त शरीर नाही तर मनाला सुद्धा खूप त्रास होत असतो, अनेक समस्या भेडसावत असतात. आणि जेव्हा अशा परिस्थितीमध्ये एखादा रुग्ण तुमच्याकडे येतो आणि सगळी त्यांची परिस्थिती सांगतो, तेव्हा एक तुमच्यासाठी पण एक तो टास्क असणार की त्यांना इमोशनल काउन्सिलिंग करणं. कसं म्हणजे तुम्ही ते सगळं मॅनेज करता आणि कशाप्रकारे त्यांच्याशी संवाद साधला जातो? मी तुम्हाला सांगते, जवळजवळ एक 60 ते 70% पेशंट तरी ओक्साबोक्शी रडतात कन्सल्टेशनमध्ये. कारण काय इतरांना वाटतं की लठ्ठ माणसं आनंदी असतात, पण ॲक्च्युली त्यांना सफरिंग खूप आहे. इंटरपर्सनल रिलेशनशिप्स, बरोबर, वेगवेगळे येणारे स्किन इन्फेक्शन्स, स्किन फोल्डमध्ये अगदी साध्या गोष्टी आहेत. आणि ओपनली बोलायला आता आपण लाजू नये असं मला वाटतं. पण सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमधलं डिझायर किंवा ॲक्टिव्हिटी, तुम्हाला युरिनच्या अडचणी होतात, फ्रिक्वेन्सी असते, वेगवेगळे वास येतात अंगाला, काही पद्धतीनं तुम्हाला इन्फेक्शन्स होत राहतात, तुमची इम्युनिटी कमी पडते, तुम्हाला एक डिप्रेशन आलेलं असतं, तुम्हाला जे सतत हिणवलं जातं. आणि ह्याच्या मागनं अनेक हिडन आजार आहेत की जे तुम्हाला माहितीच नाही आहेत. की जसं की BP आहे, तुमचं सतत डोकं दुखतं, तुम्हाला सतत इरिटेशन वाटतं. डायबिटीस आहे, त्यामुळे तुम्हाला भूक तर पुन्हा पुन्हा लागते आणि तुम्हाला समजत नाही की लोक काय म्हणतील मी खाल्ल्यानंतर. तुम्हाला ज्या काही प्रॉब्लेम्समधनं तो पेशंट जात असतो ते ॲक्च्युली पेशंटसाठी इमोशनली आणि फिजिकली एक मोठं टर्मॉईल असतो. त्याच्यामध्ये अगदी मुलींना, वयात येणाऱ्या मुलींना PCODपासनं थोडे दाढी-मिशा येणं, फेशियल हेअर येणं, मुलांना छातीची वाढ होणं, त्यांना योग्य पद्धतीचे कपडे न घालता येणं, अगदी साधं चालता चालता मांडीला मांडी घासणं, ह्या सुद्धा गोष्टी त्या व्यक्तींना अतिशय पेनफुल असतात. आणि ह्या सगळ्यांमधनं तो माणूस ॲक्च्युली भयंकर फाईट करून पुढे येत असतो. तर इमोशनली हा एक मोठं बर्डन आहे हा डिसीज म्हणजे. आणि ज्या वेळेला पेशंट ओबेसिटीतनं बाहेर येतो आपल्या ट्रीटमेंट्सनंतर, म्हणजे काही लोकांना डाएट एक्झरसाईजवर होतं, काही लोकांना काही औषधं लागतात, काही लोकांना ऑपरेशन्स लागतात. पण सायन्स, मी तुम्हाला म्हटलं तसं एक काइंड सायन्स असतं. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेजच्या पेशंटला त्याच्याकडे काहीतरी आहे बाहेर आणण्यासाठी त्याच्यातनं. आणि जेव्हा पेशंट ह्याच्यातनं बाहेर येतात ना, तेव्हा पेशंट सांगतात की डॉक्टर मी तेव्हा बोललो नव्हतं तुम्हाला, काही मी बोलले नव्हते, पण मला ना एवढे प्रॉब्लेम्स होते आणि या सगळ्यातनं मी आता बाहेर येत आहे. म्हणजे ती एक सर्जरी बरेच जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्या आटोक्यात आणू शकतो. अनेक. ओबेसिटी हा डिसीज हेड टू टो आहे, प्रत्येक गोष्टीला त्रास देणारा आहे. आणि ओबेसिटीची ट्रीटमेंट ही प्रत्येक गोष्टीला प्रिझनमधनं बाहेर काढणारी. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने ॲक्च्युली पेशंट त्याचं आम्हाला डिस्क्रिप्शन देतात. खरं आहे. आणि ही गोष्ट अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं ही तितकंच गरजेचं आहे. कारण बरेचदा मनामध्ये भीती असते, कसं सगळं केलं जातं, काय केलं जातं त्याबाबत. आणि खरंच ते तुम्ही गैरसमज दूर करतायत मॅम. साधारण ही सर्जरी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुद्धा तितकंच पेशंटनी तयारी असणं गरजेचं असतं. कसं ते एक मॅनेज केलं जातं किंवा कसं साधारण पॅकेजेस वगैरे असतात याचं? कुठल्याही पद्धतीच्या ट्रीटमेंटमध्ये रिस्क टू बेनिफिट हे पहिल्यांदा आपण बघतो. बरोबर. जसं आपण ओबेसिटीच्या डिसीजमध्ये पर्टिक्युलरली त्याच्या वेगवेगळ्या सिस्टीमवरचे रिस्क, त्याच्यामधनं होणारे त्यांचे एक्सपेंडिचर्स, पुढच्या 10 वर्षामध्ये त्यांना किती गोष्टींना फेस करायला लागू शकतं, ह्या सगळ्या गोष्टींचं गणित आणि बेनिफिट्स
ह्या आजारांमधनं बाहेर येणं, म्हणजे इन्शुलिन बंद होणं, डायबिटीसमधनं तुम्ही बाहेर येणं, बीपीतनं बाहेर येणं, तुमच्या वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटच न लागणं, मुलं तुम्हाला नॅचरली आपोआप होणं, किंवा साध्या साध्या गोष्टी की जिथे तुम्हाला अशा खूप चामखेळी येतात, जिथे तुम्हाला काळीकुट्ट मान होते, फॅटी लिव्हर होतं, जॉईंट्स खराब होतात, या सगळ्या बॅकग्राऊंडच्या आधारावर जगामध्ये जे काही स्टॅटिस्टिकल अभ्यास झालेले आहेत, त्या अभ्यासातून हे प्रूव्ह झालं आहे की वेट ऑफ द डिसीज आणि ट्रीटमेंट्स ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट्स ह्या कायमच 100% बेनिफिशियल ठरलेल्या आहेत. आणि वेट ऑफ द डिसीज म्हणजे कॉस्ट ऑफ द डिसीज पण आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ही ऑपरेशन ही अतिशय कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणून गणली जाते जगभरात, कारण ह्याच्या इतके ट्रिमेंडस इफेक्ट सगळ्या ऑर्गन्सवर दुसरं कुठलं ट्रीटमेंट देऊ शकत नाही. दुसरं महत्त्वाचं असतं की ह्याची जी ऑपरेशनची टाईप आहे, दुर्बिणीतनं जे केलं जातं, ह्याचा ओव्हरऑल खर्च एक 2.5-3 लाखाच्या आसपास पडतो. पण मी तुम्हाला सांगते, मी ऑपरेशन्स वडापाव विकणाऱ्या मुलांचं केले, माणसांचं केलेलं आहे, ज्यांची हातगाडी आहे, ST चालवणाऱ्या ड्रायव्हर्सचं केलेलं आहे. पुण्यामध्ये आमच्या संभाजी पार्कमध्ये फुगेवाला जो फुगे विकतो बागेत फिरून, त्याचं केलेलं आहे. कारण हे आजार फक्त अतिश्रीमंतांना होणारे नाही आहेत, हे आजार सगळ्यांना होणारे आहेत. आणि श्रीमंतांना कदाचित आजार परवडू शकतो, जितका माणूस गरीब तितका आजार त्याला परवडत नाहीत. ट्रीटमेंट त्या मानाने खूप परवडतात. सुदैवाने असं आहे की इन्शुरन्समध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे CGHS स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये ह्या ऑपरेशन्सला खूप स्ट्रॉंगली मदत मिळते. म्हणजे हे क्वालिफाईड ऑपरेशन्स आहेत जगभर. म्हणजे आपल्या देशात ॲक्च्युली इन्शुरन्सनी खूप उशिरा ते मान्य केलं, पण जगभरामध्ये गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ इन्शुरन्स ऑपरेशनला कव्हर देतोय. कारण त्यांना माहिती आहे की एका कव्हरमध्ये आमचे 50 पट सेव्हिंग होतात. खरी गोष्ट अशा आहे. ही पद्धतीने एक सर्जरी अनेक पुढच्या भविष्यातल्या सर्जरी थांबवू शकते. एक्झॅक्टली. खरंय खरंय. आता सुरुवातीला जसं मी म्हटलं होतं, आणि अगेन हा क्युरिओसिटीचा तितकाच मुद्दा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲज अ पेशंट जेव्हा तुमच्याकडे आले होते, काय नेमकी त्यांची ती प्रोसेस होती, काय तो अनुभव कसा सांगाल? ते ॲक्च्युली सुरुवातीला मला जरा दडपण आलं होतं, कारण त्यावेळी ते ऑलरेडी मुख्यमंत्री होते. जेव्हा असं मला सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला त्यांना भेटायचं आहे, आमचेच काही पेशंट्स आहेत जे त्यांचे मित्र होते, ओळखीचे होते, त्यांच्या माध्यमातून आमची भेट झाली. एक मी सांगेन, अभ्यासू व्यक्ती, सिन्सिअर इन द सेन्स, त्यांनी असं मला कधी म्हटलं नाही की डॉक्टर मला 2 दिवसात असं करून पाहिजे. जे काही ट्रीटमेंट सांगितली गेली त्या पद्धतीनं ती फॉलो करणं, त्याच्या पुढच्या मागच्या गोष्टी फॉलो करणं, हे जास्तीत जास्त सिन्सिअरली पाळणारी व्यक्ती म्हणून मी त्यांना नक्कीच तो एक चांगले मार्क देईन. ब्राउनिंग पॉईंट देऊ शकते मी त्यांना. आणि ऑफकोर्स त्यांचं ज्या पद्धतीनं एक व्यस्त आणि व्यग्र आहे वेळापत्रक आणि टोटल ओव्हरऑल स्ट्रेस लेवल्स वगैरे ज्या काही आहेत, त्या सगळ्यांमध्ये मी म्हणेन की नक्कीच सिन्सिअरली ती व्यक्ती हा आरोग्याची विषय मनामध्ये ठेवून त्याच्यावर काम करत आहेत. मला असं वाटतं, मी देवेंजींबद्दल एक खूप चांगली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांनी फक्त स्वतःची बेटरमेंट, स्वतःची हेल्थ एवढीच नाही बघितली, की जेव्हा त्यांना हा विषय समजून सांगितला गेला की अशा पद्धतीनं ओबेसिटी निर्माण होते, त्याचं अशा पद्धतीनं निराकरण करणं किंवा ट्रीटमेंट्स देणं आवश्यक आहे, त्याला प्रिव्हेन्शन, कंट्रोल आणि मॅनेजमेंट हे तिन्ही लेवलवर खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं तर आपल्याला ही पुढची पिढीला आजारपणातनं वाचवू शकू. त्यावेळेला त्यांनी 2014-15 सालामध्ये महाराष्ट्र राज्य हे भारतामधलं पहिलं राज्य आहे की जिथे ओबेसिटी आणि NCD टास्क फोर्स स्थापन केला. अच्छा. आम्ही तो स्थापन केला 2014-15 सालामध्ये. त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून आम्ही खूप चांगल्या गोष्टी करू शकलो. त्याच्यातली एक गोष्ट होती म्हणजे कॅलरी ऑन द मेन्यू कार्ड, हा एक कन्सेप्ट आम्ही आणला की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेव्हा खात असता त्यावेळेला जर तिथं लिहिलेलं मिळालं तुम्हाला की इडली सांबारमध्ये 500 कॅलरी आहे, पुरणपोळीच्या जेवणामध्ये 1000 कॅलरी आहे, तर ॲटलिस्ट खाणारा माणूस थांबेलच असातला भाग नाही, पण त्याला डेली बेसिसवर काय कन्झ्युम केलं पाहिजे, काय नाही, किंवा कुठली गोष्ट चॉईस केली पाहिजे ह्याचं एक ओरिएंटेशन येऊ शकतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाईट चाइल्ड ओबेसिटी ही जी आम्ही आधीपासून राबवत असलेली कॅम्पेन होती ती या टास्क फोर्सच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ महाराष्ट्रातल्या 4 लाख मुलांपर्यंत पोहोचू शकलो, ज्याच्यामधनं मला असं वाटतं की तितकी मुलं गुणिले 5 म्हणजे 20 लाख लोकांचं तरी शिक्षण त्या माध्यमातून आम्ही करू शकलो. त्याच्यासाठी आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवलेली आहे ज्याचं नाव आहे झिरो लाईफ. अच्छा. ती यूट्यूबवर डॉक्युमेंटरी आहे आणि त्या डॉक्युमेंटरीमधनं लहान मुलांच्या दृष्टीने फाईट चाइल्ड ओबेसिटी आणि त्याला ॲम्बेसेडर म्हटलं आम्ही लहान मुलाला की तो मेसेंजर म्हणून सोसायटीत जाईल. बरोबर. म्हणजे मुलगाच आईवडिलांना सांगेल की फटाके उडवू नका, थुंकू नका. त्या पद्धतीनं मुलंच आईवडिलांना सांगतील की बाबा यावेळेला ना आपण खेळायला जाऊ, यावेळी तुम्ही मिठाई नका आणू आम्हाला. अशा पद्धतीचं एक शिक्षण करावं म्हणून. तिसरी गोष्ट आम्ही केली ती म्हणजे की वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहेत तिथे ओबेसिटीची क्लिनिक सुरू केली. कारण गरीब माणसाला हा न परवडणारा आजार आहे, पण होतो तर खरं. 3 आणि चौथी गोष्ट म्हणजे जो डॉक्टर्सना इतके वर्ष शिक्षणामध्ये ओबेसिटी हा विषय नव्हता. डॉक्टर्ससाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंडर म्हणजे MUHSच्या अंडर आपण मेटाबॉलिक सायन्सेस मधली फेलोशिप सुरू केली. बर. तर मला असं वाटतं की ही एक मोठी देण आहे मिस्टर फडणवीसांची या विषयासाठी की स्वतः फक्त बरे होण्याचं त्यांनी नाही प्रयत्न केला, पण त्याच्या मागनं एक मोठ्या समाज जागृतीसाठी पण या गोष्टीचा आम्ही उपयोग करू शकलो. आणि मला असं वाटतं की हे टास्क फोर्स अतिशय मोठ्या पद्धतीनं अजूनही काम करू शकतं, त्याला स्कोप खूप आहे. खरं आहे आणि खरंच ही उल्लेखनीय बाब आहे मॅम. आणि जसं आपण म्हटलं की लोकांच्या मनामध्ये याबद्दल अनेक गैरसमज होते, काय असतं, कसं असतं, ते सगळे तुम्ही मला असं वाटतं या पॉडकास्टमधनं दूर केलेले आहेत आणि तुमच्या मनातले पण प्रश्न नक्कीच प्रेक्षक हो मॅमनी सॉल्व्ह केलेत. मॅम खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि इतकं साधं सोप्या शब्दामध्ये बरेचदा क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टी पण तुम्ही सांगितल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा याबाबत काही प्रश्न असतील, कुठल्या वेगळ्या विषयावरती तुम्हाला अशा प्रकारचे पॉडकास्ट हवे असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. बाकी हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला सांगा आणि लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका.